राज्यातली कोणती धरणं तुडुंब भरली आहेत बघूयात. संततधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा. विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावचा गिरणा धरण 95% भरलं. अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्न सुटला. संततधार पावसामुळे 5 दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 40% वाढ. जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावला अतिवृष्टीचा मोठा फटका. दुधई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे 30 ते 40 घरांची पडझड. अनेकांचा संसार उघड्यावर. म्हशी, बैल, शेळ्या सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका कोणत्या जिल्ह्यांना, तालुक्यांना बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद. पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता. रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज. खडकवासला धरण 100% भरलं. पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. 43,500 क्युसेकनं यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग. भिडे पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. पुण्यातील एकतानगर परिसरात पाणी शिरलं. प्रशासनाकडून पाणी शिरलेल्या भागात रेस्क्यू ऑपरेशन. मुठा नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद. नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग होण्याची शक्यता. पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा. गंगापूरचा मुळा मोठा ओव्हरफ्लो. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पुण्यातील नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. सध्या धरणातून 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी विसर्ग आणखी वाढवला. धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासात 93 मंडळांपैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद. 16 पैकी 15 तालुक्यात अतिवृष्टी. धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस. माहूर तालुक्यात सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46% पाऊस. धुळे शहरात मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पाणी साचलं. GRCT हायस्कूल, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुद्धा गुडघाभर पाणी. धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे नागरिकांना फटका बसतोय. टॉप 9 न्यूज बघूयात. चंद्रपुरात 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब. वर्धा नदीला पूर. भोयगावचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे गडचांदूर चंद्रपूर मार्ग बंद. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह 16 रस्ते बंद. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांसह मोठ्या नाल्यांना पूर. सिरोंचा तालुक्यातील 10 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. सिरोंचा आणि भामरागडमधील विद्युत आणि दूरध्वनी सेवा खंडित. नागरिकांचं जीवन विस्कळीत. वाशीमध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर. काही ठिकाणी रस्ते खचले. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद. वाघळूत ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेला. गोभणे ते करडा मार्ग देखील बंद. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात नदी आणि ओढ्यांना महापूर. पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. जळगावच्या पारोळामध्ये शिवजे बुद्रुक गावात तरुण नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची घटना. 22 वर्षीय तरुण वाहून गेला. महसूल प्रशासनाच्या वतीनं तरुणाचा शोध सुरू. अमरावतीच्या धामक गावात पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. आमदार प्रताप अडसळ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त धामक गावाची पाहणी केली. नुकसानग्रस्त घरांचे तसंच शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. जुनोनी गावात स्मशानभूमी नसल्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातून अंत्ययात्रा काढली. यवतमाळच्या आरणीमधील दहेली गावात कुट्टी नदीत कार वाहून गेली. कारमधील पती बचावला, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता. यातील एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती. यवतमाळच्या आरणीत अरुणावती नदीच्या पुराचं पाणी शहरात शिरलं. हजारो घरांमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आरणीतील उदयनगर, शनी मंदिर, मोबिनपुरा या भागात पुराचं पाणी साचलं.
राज्यातली कोणती धरणं तुडुंब भरली आहेत बघूयात. संततधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा. विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावचं गिरणा धरण 95% भरलं. अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्न सुटला. संततधार पावसामुळे 5 दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 40% वाढ. जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावला अतिवृष्टीचा मोठा फटका. दुधई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे 30 ते 40 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. म्हशी, बैल, शेळ्या सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले. धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या हरणबारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. हरणबारी धरणातनं मोसम नदीपात्रामध्ये 6000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. मोसम नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अलमट्टी धरणातनं विसर्ग वाढला. धरणाची पाणी पातळी 519.10 मीटरवर. धरण 93% भरलं. सध्या धरणात 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. जळगावच्या भडगाव तालुक्यातील शिवणी गावातील गिरणा नदीवरील जामदा कालवा फुटला. कालव्यातील पाणी शिवणी गावात तसेच परिसरातील शेतामध्ये शिरल्यामुळे नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब. पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. गडचांदूर मार्गावरील भोयगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद. कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलंय. राधानगरी धरणाचा भोगावतीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू.